आनंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमो आदिबोधात्मरूपा परेशा नमो हंसनारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा नमो मारुती रामदासाभिरामा। जय जय रघुवीर समर्थ। श्री गणेशाला वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते, प्रभू रामरायाला वंदन करते, समर्थांना वंदन करते आणि श्रोते तुम्ही जगदीशाच्या मूर्ती म्हणून तुम्हा सगळ्यांना वंदन करते। आपल्याला मनाच्या श्लोकांच्या पुढच्या श्लोकाचं चिंतन करायचं आहे। आधी तो श्लोक वाचून दाखवते। 11वा श्लोक आहे, आपल्याला सगळ्यांना परिचित आहे, पाठ असलेला श्लोक आहे। श्लोक असा आहे, जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधुनी पाहे, मनात वांचिले पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले। आपण काय करतो नेहमी की श्लोकाचा अर्थ समजून घेताना आधी साधारण असा जो अर्थ असतो, म्हणजे एका वाक्यात वन लाईनर अर्थ असा आपण तो समजून घ्यायचा प्रयत्न करूया, आणि तो आपल्या सगळ्यांना कळतोच आहे। तर तो श्लोक आपल्याला असं शिकवतोय आणि सांगतोय, जे आपल्याला समर्थ सांगतायत की अरे बा म्हणा, या संपूर्ण जगात सर्व सुखी असं कोण आहे, असं तूच विचाराने शोधून पहा। म्हणजे आपल्याला स्वतःला ते विचार करायला सांगतायत, कारण सर्व सुखी असं कोणी नाही असं कर समर्थांना सांगायचंय। आणि ते म्हणतात की आपल्याला जे भोग भोगावे लागतात ते आपल्याच संचितामुळे, म्हणजे आपणच संचित निर्माण करून ठेवलेलं असतं, आणि त्याच्यामुळेच जे भोग असतात सुख दुःखाचे ते आपल्याला भोगावे लागतात, असा सरळ अर्थ आहे त्या श्लोकाचा। आणि मागच्या श्लोकामध्ये खरं म्हणजे ते देहे दुःख ते सुख मानित जावे असं समर्थांनी दुःख असा शब्द तिकडे वापरला होता, कारण आपल्याला दुःख होत असतात देहामुळे, जे काही दुःख होत असतं। आणि या श्लोकामध्ये समर्थांनी दुःख असा शब्दच नाही वापरला, म्हणजे आपल्यावरच ते विचारायला सोडून दिलेलं आहे। म्हणजे जो प्रश्न टाकलाय समर्थांनी की जगी सर्व सुखी असा कोण आहे, असं जेव्हा समर्थ म्हणतात तेव्हा त्यांना सांगायचे की सर्व सुखी असं कोणी नाहीये, कारण दुःख पण भोगावं लागतंय। म्हणजे दुःख हा शब्द न वापरता दुःखाला त्याने टार्गेट केलेलं आहे समर्थांनी। आणि अगदी सरळ साधा असा आपण जर विचार केला तर आपल्याला कळतं की 2 कारणांमुळे आपल्याला दुःख भोगावं लागतं। तर पहिलं कारण सरळ आहे की सुख कुठे आहे, सुखाचं खरं स्थान काय आहे तेच आपल्याला माहिती नाहीये। ते शोधत राहतो आपण, आणि वेगवेगळ्या गोष्टींमध्ये जे सुख आहे असं वाटतं, आणि मग येरे माझ्या मागल्या दुःख येतच नंतर। म्हणजे खरं सुखाचं स्थान जे आहे ते आपल्याला माहित नाहीये। आणि दुसरं म्हणजे कारण या शेवटच्या 2 चरणांमध्ये कर्म विचार आलेला आहे की मनात वांछिले पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले। कारण तिकडे कर्म विचार आलेला आहे, तिकडे कर्म सिद्धांत आलाय, तिकडे कर्म विपाक आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न करत आहे शास्त्र। आणि आपल्याला हे कर्म विचार, मूळ कर्म विचार काय आहे तो आपल्याला माहित नसतं, आणि या 2 कारणांमुळे आपल्याला दुःख भोगावी लागतात। आता आपण काय करणार आहोत, आपण असं नेहमीच म्हणतो आपण अभ्यास करताना की आपण एका वेगळ्या पद्धतीने अभ्यास करायचा प्रयत्न करणार आहोत, आणि खरंच तसं आज पण आपण करणार आहोत। आपण या अभ्यासाच्या पद्धतीला एक वेगवेगळ्या पद्धती असतात। आज आपण जी पद्धत त्याचा आधार घेणार आहोत त्या पद्धतीला उपोद्घात पद्धती असं म्हणतात। बघा आता शास्त्रीय शब्द आपल्या समोर एक एक येतात। उपोद्घात हा शब्द आपल्याला माहित नाही असं नाहीये, कारण ग्रंथाच्या सुरुवातीला बऱ्याच वेळा ग्रंथकारांनी उपोद्घात म्हणून असं लिहिलेलं असतं। म्हणजे ग्रंथाचा परिचय म्हणा किंवा ग्रंथाचा आरंभ करताना, विषयाची सुरुवात करताना उपोद्घात, बऱ्याच ठिकाणी प्रस्तावना असते आणि प्रस्तावना म्हणतात त्याला, काही जण उपोद्घात म्हणतात। पण प्रस्तावना म्हणजे ओव्हरऑल जेव्हा आपण सगळं त्याच्यामध्ये शॉर्ट मध्ये आलेलं असतं त्याला प्रस्तावना, म्हणजे संपूर्ण ग्रंथामध्ये काय बुवा तुम्हाला पाहायला मिळणार आहे, काय तुम्ही शिकणार आहात, असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा त्याला प्रस्तावना म्हणतात।
आणि उपोद्घात पद्धती नावाची शास्त्राची एक वेगळी पद्धत आहे अभ्यास करायची. आणि हळूहळू आपण एक एक शब्दाने इंट्रोड्यूस होतोय आणि छान कळतं आपल्याला. म्हणजे माहित नसतं असं नाहीये, पण एकदा की उपोद्घात पद्धती ही आहे असं कळलं की मग आपल्याला हा हे उपोद्घात आहे बरं का असं आपल्याला कळतं शास्त्रीय ग्रंथ वाचायला लागल्यावर. तर उपोद्घात पद्धती म्हणजे काय? तर उपोद्घात पद्धती म्हणजे ग्रंथकाराला किंवा संतांना, सद्गुरूंना एखादा विशिष्ट मुद्दा, महत्वाचा मुद्दा आपल्याला शिकवायचा असतो. आणि ग्रंथकार काय करतात, कधीच त्या मुद्द्यापासून सांगायला सुरुवात करत नाहीत. सरळ त्या मुद्द्यापासून सुरुवात करत नाहीत, एका वेगळ्याच मुद्द्यापासून ते सुरुवात करतात आणि ते क्लिअर करत करत दृष्टांत देत देत हळूहळू हळूहळू ते महत्वाच्या मुद्द्यावर येऊन पोचतात. असं का करतात? कारण जर डायरेक्ट आपल्याला जर महत्वाचा मुद्दा सांगून मोकळे झाले असते आणि पुढे गेले असते तर आपल्याला तो महत्वाचा मुद्दा कळला नसता व्यवस्थित. आपल्याला ते कळलं पाहिजे, सर्वांगीण कळलं पाहिजे, म्हणून ते वेगळ्या एका पॉइंट पासून सुरुवात करतात आणि ते उकलत उकलत तो मुद्दा उकलत उकलत असा छान मुख्य मुद्द्यापर्यंत आणून ठेवतात. आणि आपण खरंच व्यवहारामध्ये पण ही उपोद्घात पद्धती बऱ्याच वेळा वापरतो बरं का. एखादी साधी गृहिणी असेल, गरीब असेल समजा, आणि तिला शेजारच्यांकडनं ताक मागायचे समजा, तर ती काय करते, शेजारच्यांना जाऊन अहो ताक द्या असं कधीच म्हणत नाही, सरळ आजूबाजूचा विचारायचा प्रयत्न करते, दही होतं का काल तुमच्याकडे, दूध होतं का काल तुमच्याकडे, असं काहीतरी हळूच वेगवेगळे विषय काढते आणि मग नंतर मुद्दा टाकते, ताक आहे का. तसं आणि ही उपोद्घात बऱ्याच वेळा आपण ही उपोद्घात पद्धती आपल्या दैनंदिन जीवनात पण वापरत असतो. आणि ग्रंथकार तर बऱ्याच वेळा या उपोद्घात पद्धतीचा आधार घेतात. तर आता आपण हा श्लोक शिकताना काय करणार आहोत, एक महत्वाच्या मुद्द्यावर आपल्याला विचार करायचा आहे खरं म्हणजे. कारण कर्मसिद्धांत जो इकडे सांगितलेला आहे शेवटच्या 2 चरणांमध्ये, तो आपल्याला नवीन नाहीये. म्हणजे मनात वांछिते पूर्वसंचित केले, तू पूर्वसंचित काय केलेलं आहेस त्याप्रमाणे तुला हे भोगणं प्राप्त झालं, हा मुख्य विचार आहे त्याच्यामधला. पण तो विचार सर्वांगीण समजून घ्यायचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. म्हणून उपोद्घात पद्धती जी असते अभ्यासाची त्याचा आपण अवलंब करणार आहोत आणि सुरुवात करूया उपोद्घात पद्धतीला. आता शास्त्राचा जो मूळ विचार आहे म्हणजे वेदांत शास्त्राचा मुख्य सिद्धांत काय आहे, अगदी मुळावर घाव घातलेला आहे आपण, अगदी मूळ सिद्धांत या संपूर्ण वेदांत शास्त्राचा काय आहे, तर तो एकच आहे खरं म्हणजे, की जग वास्तविक झालेलंच नाहीये. या अर्थाचा हा मुख्य सिद्धांत अद्वैत तत्वज्ञानाचा आहे. म्हणजे वास्तविक जग झालेलंच नाही, याला काय म्हणतात ते वेदांत शास्त्री जे आहेत, म्हणजे शास्त्र जे जाणतात, तर ते काय म्हणतात, या वादाला काय म्हणतात, या मताला, वाद म्हणजे मत, या मताला अजातवाद असं म्हणतात. अजातवाद. आता ज्यांना अगदी हे सगळं माहितीये त्यांच्यासाठी आपण हे बोलत नाही होत बरं का. ज्यांना हा विचार नवीन असू शकतो त्यांच्यासाठी आपण हळूहळू जातोय. अजातवाद म्हणजे काय, आणि हळूहळू आपण परत आपल्या मूळ श्लोकापर्यंत येणार आहोत. सुरुवात केली म्हणजे एक सरळ घास खाऊ शकलो असतो आपण असा उलटा घास खातोय लांबून का, कारण 360 डिग्रीज अँगलने विचार करून मग आपण नक्की तो खातोय की हा जो घास आपण घेतलेला आहे तो नक्की निश्चित आपल्याला काय फळ देऊन जाणार आहे ते आपल्याला कळतंय. म्हणून आपण एक लॉंगकट मेथड अप्लाय करून परत मूळ मुद्द्यावर येणार आहोत. उपोद्घात पद्धती विचार सुरू केलाय, जो मूळ वेदांत शास्त्राचा मुख्य विचार आहे, मुख्य सिद्धांत आहे की जग झालेलं नाही, त्याला अजातवाद असं म्हणतात. ज म्हणजे जन्म, अज जन्म नाही, ज्याचा जन्म नाही झालं असं हा वाद आहे, असं हे मत आहे अजातवाद. म्हणजे त्यांना काय म्हणायचंय की पारमार्थिक ब्रह्मचैतन्याखेरीज बाकीच्या कुठल्याच गोष्टींना अस्तित्वच नाही. बघा आपला अनुभव असा आहे का, म्हणजे वेदांत शास्त्राला हे सांगायचे की तत्वतः जग झालेलंच नाही, पण आपल्याला मात्र ते सगळं भासतंय, म्हणजे आपण द्वैतातच जगतोय. आणि हा सिद्धांत जो आहे तो सामान्य माणसाला पटण्यासारखा नाहीये, कारण तो आपल्या अनुभवाचाच नाही. तर हा जो वेदांत शास्त्राचा जो सिद्धांत आहे ते समजण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रक्रिया, म्हणजे परमार्थ शास्त्राने वेगवेगळ्या प्रक्रिया दिलेल्या असतात वेदांत ग्रंथांमध्ये, शास्त्रीय ग्रंथांमध्ये. आणि असे बऱ्याच प्रक्रिया असू शकतात,
बऱ्याच प्रक्रिया आहेत. म्हणजे आपण काय करणार आहोत या मनाच्या श्लोकांचा अभ्यास करताना, जिकडे जिकडे जेव्हा जेव्हा आपल्याला शक्य आहे या वेदांत शास्त्राच्या प्रक्रिया आपण घ्यायच्या, किंवा लक्षणं आहेत, वेगवेगळ्या पद्धती सांगितलेल्या आहेत अभ्यासाच्या, त्या आपण वेदांत शास्त्राच्या पद्धती आपल्या मनाच्या श्लोकांचा अभ्यास करताना आपण त्याची सांगड लावू शकतो. डॉक्टर काका नेहमी त्यांच्या प्रवचनात असं म्हणतात की नेहमी 2 गोष्टी आपण एकत्र कराव्यात. त्या 2 गोष्टी कुठल्या? तर एक म्हणजे वेदांत शास्त्राचा अभ्यास, म्हणजे शास्त्रीय ग्रंथांचा अभ्यास. पण शास्त्रीय ग्रंथ काय करतात? खट 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 एका मागोमाग फक्त सिद्धांत सांगत जातात. आणि संत काय करतात? संतांचे ग्रंथ काय करतात? तर ते संतांचे ग्रंथ त्याला सोपं करण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्यापर्यंत ते आणण्याचा प्रयत्न करतात. म्हणून डॉक्टर काका सांगताना असं म्हणतात की शास्त्रीय ग्रंथांचा अभ्यास आणि संत वाङ्मयाचा अभ्यास एकत्र करावा. कधी हे कधी ते, कधी हे तर कधी ते, असं करत एकत्र करावा, म्हणजे निश्चित संत काय सांगतायत ते आपल्याला कळतं. म्हणून आता आपण काय करणार आहोत की जेव्हा जेव्हा आपल्याला शक्य आहे मनाच्या श्लोकांचा अभ्यास करताना, तेव्हा तेव्हा एक एक प्रक्रिया, वेगवेगळ्या प्रक्रिया असतात. म्हणजे एक समानाधिकरण अशी एक प्रक्रिया आहे. म्हणजे मुख्य समानाधिकरण म्हणजे काय, बाद समानाधिकरण म्हणजे काय, म्हणजे हे वाटल्यावर एकदम जार्गन्स वाटतात, बापरे हे काय आहे. आणि एकदा की त्याचा अर्थ कळला की वाटतं अरे हे किती सोपं आहे. किंवा अध्यास असं सांगितलंय, अन्वय व्यतिरेक, अन्वय म्हणजे काय, व्यतिरेक म्हणजे काय, हे असं ऐकलं की आपल्याला एकदम घाबरायला होतं. पण एकदा की त्याचा अर्थ कळला की मग आपण मनाच्या श्लोकांचा अभ्यास करताना ते अप्लाय करू शकतो. आणि मग आपल्याला कळतं अच्छा समर्थांनी इकडे आता असं केलंय, त्याची एक मजा वेगळी असते. किंवा अध्यास नावाचा प्रकार सांगितला जातो शास्त्रीय ग्रंथांमध्ये. मग कारणाध्यास म्हणजे काय, कार्याध्यास म्हणजे काय, किंवा लक्षणा तिकडे सांगितलेलं आहे, जहल लक्षणा, अजहल लक्षणा, जहदा जहल लक्षणा. घाबरून जायचं काहीच कारण नाही, कारण आपल्याला जिकडे जेव्हा जेव्हा शक्य आहे, जिकडे शक्य आहे तिकडे आपण या लक्षणांचा, प्रक्रियांचा आधार घेऊन मनाचा श्लोकांचा अभ्यास घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. तसंच आज आपण काय करणार आहोत, उपोद्घात पद्धती जे म्हटलं की वेगळीकडनं सुरुवात करायचं, पण तो मुख्य मुद्दा आहे. तिकडून सुरुवात करत करत एक आपण आधाराला एक प्रक्रिया घेणार आहोत. वेदांत शास्त्राची एक प्रक्रिया घ्यायची आणि त्याच्यामुळे हा श्लोक जो आहे त्या श्लोकापर्यंत यायचं. आणि त्या श्लोकामुळे आपण निश्चित कसा विचार करायचा आहे या श्लोकाकडे बघताना असं आपल्याला एक अँगल आणि व्ह्यू मिळून जाणार, एक आधार मिळणार, मुख्य आधार, की कसं बघायचं या श्लोकाकडे. तर आपण आज अभ्यासाला जी प्रक्रिया घेणार आहोत, म्हणजे प्रक्रियांचा उल्लेख केला वेदांत शास्त्रातल्या प्रक्रिया, त्या थोड्याशा क्लिष्ट वाटू शकतात. जसं मागच्या वेळेला आपण जीव ही संकल्पना समजून घ्यायचा प्रयत्न केला, समजेपर्यंत ते अवघड वाटतं, म्हणजे कळेल त्याच्या आधी. पण एकदा कळलं की ते सोपं असतं. आणि सगळ्या शास्त्रीय ग्रंथांमध्ये तसंच उल्लेख आलेला असतो, कुठेच कन्फ्युजन नाहीये. समर्थांच्या सगळ्या वाङ्मयांमध्ये तसंच जीव तसाच येतो कुठल्याही ग्रंथामध्ये. मग आपल्याला किती आधार मिळाला बरं, आपल्याला जीव कळल्यामुळे. सगळीकडे जेव्हा जेव्हा जीव वाचणार आहोत तेव्हा आपल्याला कळणार आहे. तसं आपण आज काय करणार आहोत, तर आज आपण अध्यारोप आणि अपवाद नावाची एक प्रक्रिया जी आहे ती आपण समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. ज्यांना माहिती आहे अध्यारोप म्हणजे काय आणि अपवाद म्हणजे काय, त्यांना पुढचं सांगायची गरज नाहीये. पण ज्यांना गरज आहे किंवा आपल्या बुद्धीवर अजून ते ठसलेलं नाहीये, हा प्रक्रिया माहिती, अध्यारोप म्हणजे काय आणि अपवाद म्हणजे काय, या शब्दांचे अर्थ माहितीये, पण ते बुद्धीवर ठसणं जे असतं ते राहून गेलेलं असतं. आणि ते ठसवण्यासाठी आपण सखोल पद्धतीने ही प्रक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. अध्यारोप म्हणजे काय, की तत्वतः हे जग झालेलं नाहीये, म्हणजे जग झालं आहे असा आरोप झालेला आहे, त्याला अध्यारोप असं म्हणतात. आणि अपवाद म्हणजे जे सत्य आहे, जिकडे वाद असूच शकत नाही, जे फक्त सत्य आहे आहे आणि आहे, पारमार्थिक सत्य म्हणजे ब्रह्मचैतन्य म्हणजे सत्य, जे कायमस्वरूपी अखंड आहे, त्याला म्हणतात अपवाद. आता या अध्यारोप अपवादाचा काय संबंध आहे आपल्या श्लोकाशी, ते आपल्याला हळूहळू हळू जसं आपण उकलायला लागू, उपोद्घात हळूहळू तिथपर्यंत जाईल, तोपर्यंत ते आपल्याला कळणार आहे. कारण हे जे वेदांत शास्त्राचं जे सांगणं आहे अध्यारोपाचं, हे सगळ्या संतांना तेच सांगायचं की गृहीत धरलेला आहे अध्यारोप. आणि सगळ्या संतांनी गृहीत धरून आपलं संपूर्ण वाङ्मय मांडलेलं आहे. फक्त आपलं त्या गोष्टीकडे लक्षच जात नाही. जे ते सगळं सांगतायत हे सगळं खरं समजतो आपण,
म्हणून अगदी सुरुवातीला वेदांत शास्त्राचा अभ्यास करतो तेव्हा अध्यारोप आणि अपवाद ही प्रक्रिया व्यवस्थितपणे जाणणं फार महत्वाचं आहे. कारण सगळ्या संतांचं पण तेच सांगणे. समर्थ म्हणतात दासबोधामध्ये की अगाजे झालेच नाही. आपण घेतलाय हा विचार आधी की अगाजे झालेच नाही त्याची वार्ता पुससी काही, तथापि सांगो जेणे काही संशय नुदे. तथापि काही झालेलंच नाहीये खरं म्हणजे, तरी पण तुला जर ते भासतंय, तुला जर याच्या सगळा व्याप संसारातले सुख दुःख हे तुला भोगावे लागतायत, तुला हे भासतंय, तर तुझा संशय सुटण्यासाठी घे मी तुला उत्तर देतो, विचार काय तुला विचारायचंय, असं म्हणतात समर्थ. आत्मारामासारख्या ग्रंथामध्ये पहिल्याच श्लोकामध्ये समर्थ म्हणतात. म्हणजे आत्माराम या ग्रंथाचा अधिकारी किती पुढचा आहे, कारण पहिल्याच श्लोकामध्ये समर्थ असं म्हणतात की जयासा लटिका आळ आला, म्हणजे ते ब्रह्म झालेलंच नाही. आपण अपवाद आणि अध्यारोप या विषयाला धरूनच सगळं चाललंय बरं का आपलं, कारण आज ते बुद्धीवर ठासूनच राहायचं आपण, जे मुख्य सिद्धांत आहे वेदांत शास्त्राचा. समर्थ आत्माराम ग्रंथात असं म्हणतात, ज्यास लटिका आळ आला, लटिका म्हणजे खोटा, म्हणजे त्या ब्रह्मावर खोटा आळ आलाय. ज्यास लटिका आळ आला, जो माया गौरी पासून झाला, तो मायेपासून पूर्ण निर्माण झालाय, झालाच नाही त्या अरूपाला रूप कायचे, तत्वता ते झालेलंच नाही. हा मूळ सिद्धांत आहे वेदांत शास्त्राचा, आणि संतांचं पण सगळ्यांचं सांगणं तेच आहे. पण जोपर्यंत एक वेळ कानाने परोक्ष लेवलवर कळू शकतो आपल्याला, पण याचा अनुभव तोपर्यंत येऊ शकत नाही जोपर्यंत आपल्यावर सद्गुरूंची कृपा होत नाही. मी करू म्हटलं तर होत नाही. ते सद्गुरूंची आवरण दोष काढणं हे वेदांत शास्त्राने सांगून ठेवलेले, एक घडी बसवलेली आहे, आणि ती अतिशय उत्तम आणि निर्दोष अशी घडी आहे. म्हणजे जोपर्यंत ते आवरण आपल्यावर असतं अविद्येचं, ते आवरण जोपर्यंत सद्गुरू काढत नाही तोपर्यंत आपल्याला हा सगळा भास होत राहणार आहे. अतिशय सुंदर ओवी ज्ञानेश्वरी मधली आहे, अतिशय प्रसिद्ध ओवी पण आहे. ती ओवी इतकी सुंदर आहे. ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात, मावळवीत विश्वाभासू, मावळवीत विश्वाभासू, नवल उदयाला चंडांशू, अद्वयात जिनी विकासू वंदू आता. काय सुंदर ओवी आहे माहितीये ही. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, मावळवीत विश्वाभासू, नवल उदयाला चंडांशू. चंडांशू म्हणजे प्रखर किरण ज्याला असतात, असा जो ग्रह आहे, प्रखर किरण, प्रचंड किरण किंवा तेज असलेला असा जो ग्रह, तो म्हणजे सूर्य. म्हणजे चंडांशू म्हणजे अर्थात सूर्य. पण इथे म्हणजे हा सूर्य उदयाला आला असं दुसऱ्या चरणामध्ये नवल उदयाला चंडांशू असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. पण त्याला इकडे म्हणजे नवल म्हटलेलं आहे, त्या सूर्याला, सूर्याच्या प्रखर तेजाला किंवा किरणांना नवल म्हटलेलं आहे. का? कारण हा साधा सूर्य जो उदयाला येतो लौकिकातला तसा नाहीये. कारण लौकिकातला जेव्हा सूर्य उजेडाला येतो, सकाळी येतो, तो उदयाला जेव्हा येतो, तेव्हा हे सगळं विश्व जे असतं ते आधी अंधारात असतं आणि ते आपल्याला विश्व भासायला लागतं. पण हा सूर्य जो आहे म्हणजे सद्गुरूंचा बोधरूपी ज्ञानरूपी जो प्रखर सूर्य आहे, उजेड आहे, त्याला नवल म्हटलंय कारण तो सद्गुरूंच्या मुळे उदयाला आलेला आहे. आणि असा सूर्य जेव्हा उदयाला येतो तेव्हा पहिल्या चरणात काय म्हणतात, मावळवीत विश्वाभासू. म्हणजे हा सूर्य जेव्हा उदयाला येतो तेव्हा विश्वाचा भास, विश्वाचा आभास हा जो आपल्याला भासत असतो तो मावळतो. काय सुंदर सांगणं आहे आपल्या संतांचं. खरंच आपण फक्त पटपट पारायण करतो आणि जे मुख्य सांगायचंय, कारण हा विश्वाचा भास आहे, तो जोपर्यंत मावळत नाही तोपर्यंत, म्हणजे जोपर्यंत द्वैताचे ज्ञान मावळत नाही तोपर्यंत अद्वैताचा विकास, अद्वैताच्या ज्ञानाचा विकास आपला होत नाही. आपण परत आपल्या मुख्य विचाराला धरूनच आहोत आज, कारण आपण एका वेगळ्या पद्धतीने या श्लोकापर्यंत जाणार आहोत. आपण असं विचार करतोय की तत्वतः जग झालेलं नाही, हा मुख्य विचार आपण आज पकडलेला आहे.
आणि सगळ्या संतांचं तेच सांगणे की फक्त सतच आहे आणि फक्त सत आहे. सत म्हणजे ते तत्व, सत्य म्हणजे ते ब्रह्म, सत तेच आहे. हेच शास्त्राला पण सांगायचं आणि हेच संतांना पण सांगायचं आहे. बघा ना, आता आपण सत म्हणजे काय याचा आपण एक थोड्या वेगळ्या पद्धतीने जातोय आणि एका निष्कर्षावर येणार आहोत की नक्की आपल्याला भासतंय ते काय आहे. शास्त्र असं म्हणतं की सत म्हणजे काय, शास्त्र शिकवते आपल्याला सत म्हणजे काय. तर सत म्हणजे जे अखंड विद्यमान आहे, कायम आहे, म्हणजे जे आहे आहे आणि आहे. आम्ही शिवतरगळीत लहान असताना शिबिराला जायचो, शाळेत असताना, कॉलेजमध्ये असताना, आणि आम्हाला तेव्हा डॉक्टर काका काकू पण शिकवायच्या आणि आम्हाला वेगवेगळे जे वक्ते येऊन शिकवायचे. तेव्हा ते कॉलेजमध्ये काय कळतंय बरं तेव्हा, आणि आम्हाला कायम असं शिकवलं जायचं की ते ब्रह्म कसं आहे, तर ते ब्रह्म आहे आहे आणि आहे. आणि आम्ही इतकं हसायचो ना सारखं ते आहे आहे आणि आहे याला, की त्याचा आम्हाला अर्थच कधी कळला नाही, पण ते बुद्धीवर ठासलं गेलं त्याच्यामुळे. आणि आज जेव्हा संतांचा आपण अभ्यास करतोय, सगळ्या शास्त्र ग्रंथांचा अभ्यास करतोय, त्याच्यामुळे ते तेव्हा ठासलेलं गेलेलं आहे. त्याचा अर्थ आत्ता कळतोय की ते आहे आहे आणि आहे म्हणजे काय, ते कायमस्वरूपीच आहे. ते सत कसं आहे आता आपल्याला कळलं बरं की सत कसं आहे, तर ते आहे आहे आणि आहे हे आपण पाठ केलं पाहिजे. तर अर्थात अगदी कळणं सोपं आहे की असत कसं आहे. आता असत म्हणजे जे नाहीये ते याच्या विरुद्ध, कारण सत म्हणजे आहे आणि असत म्हणजे खरं नाहीये. पण भाषा बघा, आपली मराठी भाषा कशी आहे की सत कसं आहे. आता सत असणार आहे का खरं, पण भाषा कशी आहे. सत असत कसं आहे, तर असत हे कायम अविद्यमान आहे. जर सत कायम विद्यमान आहे, तर असत ते कायम विद्यमान नाही, म्हणजे अविद्यमान आहे असं आपण म्हणूया, किंवा विद्यमान नाही ते असत. परत त्याच्याबद्दल बोलायचंय, कारण बुद्धीवर ठासायचंय आपल्याला. कारण ज्या प्रमाणात हे सगळं खरं आहे, हे सारखा मारा होतोय, त्या प्रमाणात हे खरं नाही असा माराच होत नाही आपल्या बुद्धीवर. तो होण्यासाठी हा सगळा विचार चाललाय. म्हणजे सत कसं आहे, सत आत्म्यासारखं आणि ब्रह्मासारखं कायम आहे. मग असत कसं आहे, परत बोलताना विरोधाभास, असत नसतं खरं, पण असत कसं आहे, तर असत हे शशाच्या शिंगांप्रमाणे आहे. शास्त्रीय ग्रंथांचा अभ्यास केल्यानंतर हीच उदाहरणं सारखी येतात आणि तीच आपल्याला आवडतात. मग शास्त्रीय भाषेमध्ये बोललेलं आपल्याला आवडतं, वेदांत शास्त्राच्या भाषेमध्ये. मग असत कसं आहे, तर असत हे शशाच्या शिंगांप्रमाणे आहे. आता शशाला शिंग असतात ना, किंवा अजून एक उदाहरण देतं वेदांत शास्त्र, ते म्हणजे आकाशाचं फूल. आता आकाशाला फूल असणं शक्य आहे का, किंवा वांझपुत्र ते असणं शक्य आहे का. तर असत कसं आहे, तर आकाशाच्या फुलाप्रमाणे आहे. म्हणजे सत जे आहे ना, ते उत्पत्ती स्थिती आणि लय याच्या अतीत आहे. सत त्याला उत्पत्ती स्थिती आणि लय नाही, असं ते सत आहे. आता अजून एक विचारपूर्वक ऐकायचं बरं का, पुढचं वाक्य जे आहे ते. आता आपल्याला आपण जे काही आता बोललो त्याच्यावरून आपल्याला असं कळलं की सत जे आहे ते कधीही जन्मत नाही, ते जन्माला येत नाही. बरोबर की नाही, सत जन्माला येत नाही. नवीन विचार आहे आणि अशा पद्धतीने आपण विचार करायचा आहे. आपण बुद्धीला एका वेगळ्या गोष्टीचा विचार करण्यासाठी ट्रेन करतोय. सत कधी जन्माला येत नाही का, कारण ते आहे आहे आणि आहे. जे आहेच ते जन्माला कसं येईल. आता मी या देहात असताना असं म्हटलं की आता शमिका म्हणून मी जन्म घेते, तर किती विरोधाभास आहे, कारण मी शमिका म्हणून जन्मच घेतलाय. तसं ते सत जे असतं ते कधीही जन्माला येत नाही. ओके, एक निष्कर्ष ठरला आपला, एवढा सगळा विचार झाला. आता अजून एक निष्कर्ष आपण काढतोय की असत जे असतं ते शशाच्या शिंगांप्रमाणे असतं किंवा आकाशाच्या फुलासारखं असतं. म्हणजे असत जे आहे ते कधीच अस्तित्वात नसतं. असत पण कधीही जन्माला येत नाही. का जन्माला येत नाही, कारण ते इतकं अत्यंत अभाव रूपाने असतं की त्याच्यामधनं जन्म काय घेणार. आपण दोन निष्कर्ष काढले बघा. एक म्हणजे सत जन्माला येत नाही, कारण ते कायमस्वरूपी असतं. आणि असत हे इतकं अत्यंत अभाव रूपाने आहे
की ते पण जन्माला येत नाही. शशाची शिंग जन्माला कशी येतील? कधीतरी येतील का? शक्यच नाही. आणि म्हणजे याच्यावरनं आपण निष्कर्षाला येतोय की पृथ्वी झालेलीच नाहीये, सृष्टी झालेलीच नाही. पृथ्वी नाही सृष्टी, पण तरी पण भासतीये. मग त्याला काय म्हणायचं? त्याला सत म्हणू शकत नाही, कारण ती कधीतरी निर्माण झालेली आहे. आणि असत म्हणू शकत नाही, कारण ती नाहीच, आपल्याला भासतीये. मग सतासत विलक्षण अनिर्वचनीय असं ते मायेला म्हणतात. पण आपण वेगळ्या पद्धतीने समजून घ्यायचा प्रयत्न करतोय की त्याला काय म्हणायचं. मग या भासणाऱ्या जगाला काय म्हणायचं? तर त्याला मिथ्या म्हणायचं. मिथ्या म्हणजे जे जे नसतं पण भासतं. आता आपण परत रिकॅप घेऊया, कारण महत्वाचा एक मुद्दा आपण मांडला, महत्वाचा एक विचार घेतला. एक, सत्वस्तू ही केवळ असते, केवळ असते, असतेच, ती आहे 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 आणि आहे, म्हणजे ती कायम आहे. दुसरं, असत वस्तू भासतही नाही आणि असतही नाही. बघा, असत वस्तू ही भासतही नाही आणि असतही नाही. आणि अजून एक आपण निष्कर्षाला आलो, ते म्हणजे मिथ्या वस्तू मात्र ती भासते पण नसते. भासते पण नसते. म्हणजे हा सगळा भास, हा जो जगताचा आपल्याला होतो, तो भासतो पण तो खरा नसतो. हळूहळू आपण अजून याच्याबद्दल जास्त बोलल्यानंतर थोडंसं काहीतरी, कारण बुद्धीला हे विचार नवीन असतात, ज्यांच्यासाठी ते नवीन आहे त्यांच्यासाठी ते पूर्णपणे नवीन आहे. आणि सगळ्या वेदांत शास्त्राचं म्हणणं एकच आहे. कुठल्याही संतांचा वाङ्मय तुम्ही वाचा, त्यांना सांगायचं हेच आहे की तत्वतः जग झालेलं नाहीये. मग त्याच्याबद्दल तेवढी चर्चा नाही का आपण केली पाहिजे? एक उदाहरण घेऊया बरं का. आणि हे सगळ्यांनाच सांगायचंय, सगळ्याच संतांना. आपण आता मगाशी समर्थांचं सांगणं बघितलं, सगळ्या संतांचं हे सांगणं. एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवतामध्ये 3ऱ्या अध्यायात असं ते लिहितच गेलेत. काय इतकं लिहिलं अशा पद्धती. बघा त्यांनी काय पद्धतीचं लिहिलंय बघा. एक श्लोक घेते त्याचा आणि काय काय सांगतात बघा. म्हणजे वाचताना आपल्याला मजाच येते खरं म्हणजे, आणि गांभीर्य कळतं की संतांना काय सांगायचंय. एकनाथ महाराज असं म्हणतात, एकनाथी भागवता 3रा अध्याय, वंध्या पुत्राचा जन्मकाळ राय आणविला तत्काळ, राशी नक्षत्र जाती कुळ सांगो जाता विकलवाचा होय. म्हणजे काय माहितीये, एका राजाकडे एक ज्योतिषी येतो आणि राजा काय करतो, तो त्याच्या सेवकांकडून तो वांजेच्या मुलाची जन्मपत्रिका, जन्मकाळ तात्काळ मागवतो. आता वांजेचा पुत्र हा असतो का? आणि तो त्या ज्योतिषाला सांगतो राजा की तू काय कर, याची जन्मवेळ बघ, जन्मपत्रिका बघ, आणि त्याची राशी, नक्षत्र, गुण, अजून काय योनी, हे सगळं बघ आणि हे मला सांग. आता तो ज्योतिषी त्याचं काय होणार, तो सांगूच शकत नाहीये काही. बघा, राशी नक्षत्र जाती कुळ सांगो जाता विकलवाचा होय. बोलणार कसं? काही नाहीच आहे त्याच्याबद्दल, बोलणार कसं? एकनाथ महाराज असं पुढे म्हणतात की आपण काय करावं, तर म्हणजे आपण म्हणजे ते सांगतात की गंधर्व नगरीमध्ये काय करावं, तर गंधर्व नगरीमध्ये मृगजळाची पाणपोई बांधावी. बघा, आपण सवय करून घेऊया ही सगळं ऐकायची. आता मृगजळाची पाणपोई, पुढे असं ते म्हणताय की वारा वळवून सुतासारख्या त्या वाऱ्याच्या वाती कराव्यात व काजव्याच्या तेजाने त्या लावाव्यात. वाऱ्याच्या वाती करून काजव्याच्या तेजाने त्या लावाव्यात. पुढे असं ते म्हणतायत एकनाथ महाराज की एका राजाने शिपायांना आज्ञा दिली की स्वतःच्या सावलीचे डोळे फोडा, आकाशाची साल काढा, अंधार खरवडून काढा. आणि पुढे एका ठिकाणी असं ते म्हणतायत की वांजेच्या सुनेला मुलगा झाला. आता वांजाच्या ठिकाणी पुत्रच नाहीये, पण त्याच्या सुनेला मुलगा झाला आणि भीष्माच्या पत्नीला दुधाचा पाना फुटला. भीष्माची पत्नी, गंमतशीर वाटतं की नाही आपल्याला हे ऐकायला, पण त्याचं गांभीर्य कळलं पाहिजे आपल्याला. का संत असं म्हणतात? म्हणजे हे सगळं ऐकताना हे किती वेड्यासारखं, खुळ्यासारखं आहे, मूर्खासारखं आहे, हे आपल्याला कळतं की नाही. आणि आपल्या प्रापंचिक गोष्टी
ज्या आपण सगळ्या खऱ्या मानतो आणि संतांकडे आपले प्रश्न घेऊन जातो, सद्गुरूंकडे आपले प्रश्न घेऊन जातो, तेव्हा जसं आता आपल्याला हे सगळं वेड्यासारखं वाटलं, तेव्हा त्यांना आपल्याकडे बघून वेड्यासारखं वाटतं की हे एवढं सगळं वेडेपणाचं आहे, खोटं आहे, त्याला आपण खरं मानून बसलोय. एकनाथ महाराज असं म्हणतात, एवम म्हणजे अशा पद्धतीने, एवम मायेचे जे बोलणे, म्हणजे संतांना मायेचं बोलावं लागतंय आपल्यासाठी, कारण ते आपल्याला भासतंय, त्यांना भासत नाहीये. एवम मायेचे जे बोलणे ते सांगताची लाजीरवाणे, न उपसत्याचे श्राद्ध करणे तैसे सांगणे महामाया. म्हणजे जो जन्मालाच आलेला नाहीये त्याचं जर श्राद्ध करावं लागतंय, अशा पद्धतीने जर बोलावं लागतंय, तर हे सगळं किती लाजीरवाणं आहे. तसं त्या माये संबंधी बोलणं हे आम्हाला लाजीरवाणं वाटतं. पुढे एका ठिकाणी असं म्हणतात एकनाथ महाराज की हे नसतेनी रूपा आले, म्हणजे ही महामाया जी आहे ती नसतेनी, ती नाहीये तरी रूपा आलीये. हे नसतेनी रूपे रूपा आली, सत्यासत्ये गरोदर जाहली, तेथे असत्याची पिली स्वये व्याली असंख्य. असत्याची पिली आहे ती, सगळं आपल्याला जे भासतंय ना ते असत्याची पिलं तिने व्यायलेली आहेत सगळी. हे अशा पद्धतीने आपल्या बुद्धीवर मारा झाल्याशिवाय हे सगळं भासणारं जे जग आहे, जे आपण सगळं खरं मानून चाललोय, कारण तिकडे कर्मविचार आलाय, आपल्या श्लोकामध्ये कर्मविचार आलाय की असं करा तसं करू नका, मग हे सगळं खोटच आहे, मग कशाला सांगितलंय. गोंधळ होऊ नये. आपण जेव्हा कर्मविचार करतो, आतापर्यंत वेगवेगळ्या श्लोकामध्ये मन म्हणजे काय, बुद्धी म्हणजे काय, सगळ्याचे डेफिनेशन दिले आपण, मग तो काय सगळा प्रकार खोटा होता. श्लोकाकडे कुठल्या पद्धतीने बघितलं पाहिजे हे कळण्यासाठी आपण बॅकग्राऊंड मध्ये मूळ विचार घेतोय, आणि मग श्लोकाकडे कसं बघायचं, कशा पद्धतीने अभ्यास करायचा हे आपल्याला कळतं. म्हणून मूळ विचार घेऊन आपण हळूहळू हे जे संतांचं सांगणं आहे, अद्वैत वेदांत शास्त्राचं जे सांगणं आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. एक उदाहरण घेऊया आपण अजून समजण्यासाठी. मृगजळ, मृगजळाचं उदाहरण घेऊया. बघा आता मृगजळ जेव्हा म्हणजे खरं म्हणजे दिसतं आपल्याला, कुठले तरी भास प्रत्येकाला होतात असे, आणि ते भास जे असतात ना ते अगदी क्षणिक असतात, अगदी क्षणिक. खरं सगळ्यांनी विचार करून बघावं, तेवढ्या पुरतं एक दोन क्षणासाठी, एका क्षणासाठी बऱ्याच वेळा तो भास होत असतो आपल्याला. तो ते मृगजळाचं उदाहरण घेऊया आपण, की मृगजळ जे आपल्याला दिसतं, म्हणजे मृगजळ आपल्याला जेव्हा दिसतं त्याच्या पूर्वी ते नसतंच की, बरोबर की नाही. म्हणजे मृगजळ आपल्याला जेव्हा दिसलं किंवा भासलं म्हणूया, त्याच्या पूर्वी ते नसतं, आणि नंतर ते दिसेनासं झाल्यानंतर, म्हणजे आपल्याला ते मृगजळ दिसेनासं झाल्यानंतर ते मृगजळ असतं का तिथे, नसतं. सोपं उत्तर. आणि आपल्याला जेव्हा ते भासत असतं, दिसत असतं म्हणूया आपण, भास नंतर तो भास आहे असं आपण नंतर विचार करूया, की जेव्हा जेवढ्या वेळापुरतं आपल्याला ते मृगजळ दिसतंय तेव्हा तरी ते मृगजळ खरं अस्तित्वात असतं का, खरं असतं का ते, तेव्हा पण ते नसतंच. म्हणजे उत्पत्ती पूर्वी पण ते नाही, नाशानंतरही ते नाही, तसंच मध्यंतर स्थितीमध्ये पण ते नाही असाच निर्णय होतो. त्याच पद्धतीने, त्याच न्यायाने की ही सृष्टी उत्पत्तीपूर्वी, बघा आता आपल्या सगळ्यांसाठी विचार आहे की सृष्टी उत्पत्तीपूर्वी ती ज्या रूपाने आज आपल्याला भासती आहे त्या रूपाने होती का, किंवा प्रलयानंतर ती या रूपाने आता जी आपल्याला भासते त्या रूपाने ती असणार आहे का. त्याच न्यायाने ती या रूपात मध्यंतरकाली पण, मध्यकाली जेव्हा ती आपल्याला भासतीये ती नाहीच आहे असा निष्कर्ष निघतो. पण आपण हा एवढा सगळा विचार का करतो आहे की ती नाही आहे, हे आता आपल्याला कळलं. हळूहळू आपली बुद्धी तयार होते अशा पद्धतीने. जेव्हा वरचेवर आपण अशा पद्धतीचं ऐकायला लागू, जेव्हा संत आपल्याला शिकवतायत हे आपल्याला कळायला लागतं, की आपल्याला परोक्ष लेवलवर हे कळेल. परोक्ष की हा म्हणजे जोपर्यंत बोलतोय, जे शिकवलंय तेवढं कळतंय, पण अनुभव नाहीये. अपरोक्ष असा अनुभव आपल्याला त्याचा नाहीये, परोक्ष लेवलवर कळतंय सगळं. मग कसं, म्हणजे जगाला सत्य मानल्याखेरीज आपण कसं काही
त्या निष्कर्षावर येणार किंवा अनुभव घेणार की हे जग नाहीच आहे. बघा, म्हणजे काय, आपण नसलेल्या जगाला सत्य मानायचं का? जे नाहीच आहे त्याला सत्य मानायचं नाही. आता आपल्याला तोडगा शोधायचा आहे, आपल्याला उपाय शोधायचा, आणि हा उपाय पण वेदांत शास्त्रानेच दिलेला आहे. अतिशय अतिशय छान पद्धतीने समाधान केलेलं आहे. आपण अध्यारोप आणि अपवाद या प्रक्रियेचा अभ्यास करत आहोत, आणि हे सगळं आरोपित आहे. अध्यारोप म्हणजे आरोप, आणि सत्य, अपवाद म्हणजे काय, सत्य. ते ब्रह्म सत्य आहे हे समजण्यासाठी आपण उपोद्घात पद्धतीने एक विचार चालू केलेला आहे, ज्याच्यामुळे आपल्याला आपला श्लोक कळणार आहे की कुठल्या अँगलने आपण बघायचं. परत आपण धागा पकडलाय आपल्या मूळ विषयाचा. समाधान जे वेदांत शास्त्राने केलेलं आहे ते शास्त्राच्या बाजूने, बरं का, शास्त्र सांगतंय, आपल्या बाजूने नाही. आपण अज्ञानी आहोत. शास्त्राच्या बाजूने आपण थोडंसं जाऊया आणि शास्त्राने त्याचा उपाय, तोडगा कसा दिलाय हे समजण्याचा प्रयत्न करूया. शास्त्र असं म्हणतं, वेदांत शास्त्र, की कल्पना करा. कल्पना करा. तर कल्पनाच करायची तर काही पण कल्पना करायची. तर आता कल्पना करायला सांगितली आपल्याला की जग सत्य आहे हा मूढांचा अनुभव त्यांनी गृहीत धरलाय, की कल्पना केली. ठीक आहे, हे तुमच्यासाठी मूढांचा अनुभव. एक बारीक बारीक धागा गेला ना आपल्याला, बारीक विचार करणं, की जग सत्य आहे हा मूढांचा अनुभव वेदांत शास्त्राने गृहीत धरला. म्हणजे एक गोष्ट आपल्याला कळली, बारीक अशी गोष्ट कळली, की ज्यांना ज्यांना जग सत्य वाचतंय ते मूढ आहेत. ठीक आहे, गृहीत धरलं वेदांत शास्त्राने, जगाचा जग सत्य त्यांना भासतंय हा मूढांचा जो अनुभव आहे किंवा त्यांचा विचार जो आहे तो त्यांनी गृहीत धरला, आणि त्यांनी काय सांगितलं की जग सत्य आहे हा आरोप केला त्याच्यावर, ब्रह्मावर आरोप केला. गृहीत धरलं म्हणजे आरोप केला. बघा, ही माया जी आहे ना ती गृहीत धरावी लागते, कारण हे सगळं जग झालेलंच नाहीये, कारण ते आपल्याला भासतंय. मग काही गोष्टी गृहीत धराव्या लागतात, नाहीतर आपण कधीच उत्तरापर्यंत आपण विचार केला आधी की आपल्याला उत्तर मिळण्यासाठी एक्स फॅक्टर हे गृहीत धरावं लागतं. आता एक्स फॅक्टर हे उत्तर नाहीये, पण ते एक्स फॅक्टर गृहीत धरल्यामुळे आपण उत्तराला अराईव्ह होतो. तसं जग झालं आहे हा अध्यारोप शास्त्राने केला. अध्यारोप, जग झालं आहे हा अध्यारोप आहे, हे एक्स फॅक्टर आहे. आरोप केला, अध्यारोप, आरोप, हे आपल्याला विचार करायचा आहे. आणि त्याच्यामुळे आपण उत्तराकडे जातो, आणि विचारवंतांचं हा जो विचार आहे, म्हणजे शास्त्र जे जाणतात, संत जे आहेत, सद्गुरू जे आहेत, त्यांना हे जग सगळं अजात आहे किंवा हे मिथ्या आहे हा त्यांचा अनुभव. म्हणजे आपणही त्याच जगात वावरतोय ते सत्य मानून, आणि तेही इकडेच वावरतायत. या दोघांना एकत्र असताना बाधा होत नाही, ते आरोपित धरल्यामुळे. किती छान पर्याय दिला बघा वेदांत शास्त्राने. आणि या पर्यायाला, म्हणजे त्याला हे अध्यारोपित जग आहे असं म्हणायचं. या प्रक्रियेला अध्यारोप आणि अपवाद अशी प्रक्रिया म्हणतात. म्हणजे आता आपण शिकलो, आपण विचार केला होता की एक आपण वेदांत शास्त्राची प्रक्रिया, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. याचाच अर्थ काय, म्हणजे अध्यारोप म्हणजे काय. अध्यारोप म्हणजे काय, म्हणजे एखादी वस्तू जशी नाही तशी ती आहे अशी कल्पना करणे, म्हणजे त्याला अध्यारोप असं म्हणतात. म्हणजे नसलेल्या सृष्टीची ब्रह्मावर केलेली कल्पना म्हणजे अध्यारोप. आणि ब्रह्मच सत्य आहे 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 आणि आहे हा अपवाद आहे. आणि आपण इतका सगळा का विचार करतो, कारण आपल्याला मुख्य विचार जो करावा लागणार आहे तो म्हणजे या मिथ्या गोष्टींचा करावा लागणार आहे. कारण आपल्याला अनुभव जो आहे तो म्हणजे मिथ्या गोष्टींचा सत्य बुद्धीने अनुभव आहे. कारण ही सृष्टी मिथ्या आहे, ती काल्पनिक आहे, हे आपल्याला अजून पटत नाहीये. आपल्या बुद्धीला त्याचा अजिबात अनुभव नाहीये. म्हणून आपण या काल्पनिक गोष्टींचा, हे कल्पना आहे अशा दृष्टीने विचार करणार आहोत. आणि कल्पना आहे खरं म्हणजे ही, बरं का, ही संतांनी सांगितलेलं आहे ही कल्पना आहे. मग त्याच्यामधनं आपण बाहेर कसं पडणार, आपल्याला कसं कळणार की हे खोटं आहे, कारण आता अनुभव अजून द्वैताचा आहे. तर ज्ञानेश्वर महाराजांनी इतकं सुंदर सांगितलंय की ज्ञान होणं म्हणजे या मिथ्या गोष्टीचं ज्ञान होणं की हे मिथ्या आहे.
हे ज्ञान होणं हा एकच उपाय आहे, त्याला दुसरे उपायच नाहीयेत ज्ञान होणं. ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात, ज्ञाने विण एके उपाय करिसी जितुके तिया गुंफीसे अधिके रुई ये. म्हणजे एका ज्ञाने विण आपण जे काही उपाय करायचा प्रयत्न करणार आहोत तिकडे अधिकच गुंफत जाणार आहोत. आपण परत आपल्या श्लोकाकडे पण जाऊ शकतो हा विचार करताना. कारण खरं म्हणजे हवं आहे सुख, पण खोट्या गोष्टींमध्ये शोधत बसलोय आणि त्याच्यामुळे अधिकच गुंफत चाललोय आपण. आपल्याला मिळतच नाही ते सुख, कारण खऱ्या सुखाचं स्थानच माहित नाही आपल्याला. म्हणून कल्पना आता काय झालंय की आपल्याला हे जे भासतंय मिथ्यात्व बुद्धी ही आपली अजून डेव्हलप झालेली नाही की हे मिथ्या आहे. ही बुद्धी आपल्याला कशी डेव्हलप करायची, तर आता हे सगळं खरं भासतंय की नाही आपण या हे खोटं जे आहे, मिथ्या, खोटं नको म्हणूया, कारण खोटं आणि मिथ्या या दोन शब्दांमध्ये पण फरक आहे. खोटं म्हणजे जे असत आहे, जे कधीच नसतं ते खोटं आहे, आणि मिथ्या म्हणजे आपण जो विचार केला जे नसतं पण भासतं त्याला मिथ्या म्हणतात, कारण भासतंय ना. पण आपण मिथ्या बुद्धी आपली डेव्हलप झालेली नाहीये. ती डेव्हलप करण्यासाठी उपाय आपण आता शोधतोय. तर वेदांत शास्त्र असं इतकं सुंदर उत्तर देतं की भासतंय ना, त्या भासण्यामधनच आपल्याला खरा उपाय बाहेर मिळू शकतो, बाहेर यायचा. म्हणतात याचे ते सुंदर उदाहरण देतात की जर आपण समुद्रात पडलोय समजा आणि समुद्रामधनं बाहेर यायचंय, तर समुद्रामधनं बाहेर येण्यासाठी समुद्रामधनं पोहत येणं हाच उपाय. पोहत येणं किंवा ते नौकेत बसणं किंवा उडून आलो समजा तरी पण समुद्र क्रॉस करावा लागतो. म्हणजे पाण्यामधनं बाहेर येणं हा त्याला एक उपाय आहे काठावर येण्यासाठी. म्हणजे पाण्यात पडलोय तर पाण्यामधनच बाहेर येणं हा उपाय आहे. एक उदाहरण घेऊया, आणि ते उदाहरण इतकं सुंदर आहे, आपल्याकडे पुढच्या 15-20 मिनिटात. श्लोक समजायला अवघड नाही आज आपल्याला, सोपाच आहे श्लोक समजणं, पण मूळ विचार आपण जर घेतला तर हा, कारण तिकडे कर्माचा विचार आलाय किंवा जे काही वेदांत सांगणं आहे ते आपण अध्यारोपाच्या भाषेत शिकतोय, हे आपल्याला कळण्यासाठी हा सगळा विचार आपण घेतोय बरं का. आणि पुढचा कर्म विचार पटकन घेऊन संपवून टाकूया. आपण एक छोटासा दृष्टांत घेऊया, आणि आपण शास्त्रीय ग्रंथांचा अभ्यास केल्यामुळे काय जोरदार क्लॅरिटी येते आपल्या विचारामध्ये हे आपल्याला कळतं. आणि जे आता उदाहरण घेणार आहोत ते वेदांत शास्त्र्याच्या जो ग्रंथ आहे, म्हणजे विचारसागर नावाचा ग्रंथ आहे निश्चलदासांचा. साखरे महाराजांनी तो मराठीत भाषांतरित केलाय बरं का, आणि त्यांचे शिष्य यादव महाराज यांनी पण तो भाषांतरित केलाय. तर तुम्हाला जमेल तर अगदी नक्की घ्या, जमलंच पाहिजे वाचणं असे शास्त्रीय ग्रंथ. तर त्या ग्रंथामधला एक आपण उदाहरण घेणार आहोत. दृष्टांत इतका सुंदर आहे आणि पटकन हे पाण्यामध्ये पडलो असू तर पाण्यामधनच बाहेर यावं लागतं, म्हणजे पाण्यातलाच उपाय शोधावा लागतो हे समजण्यासाठी. म्हणजे मिथ्या सगळं भासतंय ना, तर मिथ्या गोष्टी भासण्यामध्ये मिथ्या गोष्टीच आपल्याला मदत करणार आहेत बाहेर येण्यासाठी, असा त्याचा विचार आहे. दृष्टांत इतका सुंदर आहे. दृष्टांत एका राजाचा आहे, विचारसागरामध्ये येतो. एक राजा असतो आणि तो राजा अतिशय काय म्हणतात त्याला, संपन्नता, भरपूर पैसे आणि राज्य विस्तारित असतं, अतिशय पराक्रमी असा तो राजा आहे. संपन्नता पण खूप आहे, खूप संपत्ती आहे, सगळं आहे त्याच्याकडे. आता तो काय करत असतो, तो जेव्हा झोपायला जात असतो रात्री, तर त्याचा पलंग केवढा मोठा असणार, तो राजेशाही सगळा त्याचा थाट. तर तो झोपताना पण एक काळजी, दिवसभर तर काळजी घेतच असतो, पण झोपताना पण एक तो काळजी घेत असतो की तो जो जिकडे झोपत असतो तिकडे बाहेर, त्याच्या त्या खोलीच्या बाहेर, त्याच्या महलाच्या बाहेर तो वैद्य रात्रभर तिकडे ठेवत असतो. वैद्य, डॉक्टर्स. म्हणजे जर मला रात्री काही झालं, दिवसा तर ठीक असतातच वैद्य, पण रात्री अचानक काही झालं माझ्या शरीराला तर त्यांनी मला अटेंड केलं पाहिजे, म्हणून रात्रभर तिकडे वैद्य जागे असणार हा झोपताना. आणि त्याच्या थोडस बाहेर सैनिक, म्हणजे जर कोणी हल्ला केला माझ्या राज्यावर तर मी हरलो नाही पाहिजे तेव्हा, म्हणून रात्रभर हा झोपताना सैनिक पण तिकडे जाणार रात्रभर. अशा थाटात तो रात्री झोपत असतो. आणि जो दृष्टांत येतो त्याच्यामध्ये हे जे विचारसागर ज्यांनी ग्रंथ लिहिला ते असं म्हणतायत की एके रात्री तो जेव्हा झोपायला जातो, एके दिवशी एके रात्री तो जेव्हा झोपायला जातो तेव्हा त्याला आता झोपेमध्ये स्वप्न पडतं. बघा काय सुंदर उदाहरण आहे. त्याला स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नामध्ये तो एक दरिद्री माणूस आहे. म्हणजे वास्तविक तो कोण आहे, अतिशय संपन्न राजा आहे, सगळं आहे त्याच्याकडे, आणि स्वप्नामध्ये तो दरिद्री आहे आणि तो एका जंगलामध्ये हरवतो.
आणि एकटाच आहे आणि श्वापद वगैरे सगळे त्या जंगलामध्ये असतात आणि इतकं हैराण होतो ते उन्हात चालताना. त्याला रणरण फिरावं लागतं सगळीकडे त्या जंगलात रानात. आणि लांबून त्याला एक कोल्हा दिसतो येताना आणि तो घाबरतो की कोल्हा आता येऊन मला चावेल. आणि त्याला जे वाटतं तेच होतं. तो येतो लांबून, तो कोल्हा येतो, स्वप्नामध्ये चाललंय हे सगळं. आणि तो कोल्हा येतो आणि येऊन त्याच्या पायाचा चावा घेतो आणि इतक्या जोरदार चावा घेतो की ते रक्तबंबाळ व्हायला लागतो. त्याचा पाय रक्त सगळं व्हायला लागतं पायामधनं. आता खरं म्हणजे गंमत विचार करा, तो ओरडतोय तिकडे, आक्रोश करतोय, स्वप्नात आक्रोश करतोय. आता तो जे काही ओरडतोय तिकडे वास्तविक बाहेर ते वैद्य बसलेत तिकडे, किंवा ते सैनिक पण आहेत. ते सैनिक असताना शस्त्र घेऊन उभे आहेत. वास्तविक खरं जी सत्ता आहे त्याच्यामध्ये खरे सैनिक शस्त्र घेऊन उभे आहेत, तरी स्वप्नामध्ये त्याचं काही झालं का? काही मदत करू शकले का ते सैनिक? तर ते खरे सैनिक, ते शस्त्र वगैरे स्वप्नामध्ये ते ज्याला जे भासलं होतं तिकडे काहीच मदत करू शकत नाही. आणि तो कोल्हा येऊन त्याला चावतोच. आणि जे काही रक्तबंबाळ पाय झालंय तर ते जे वास्तविक जे वैद्य बसले ते काही उपचार करू शकतात का त्याला? आणि मग त्याचा पाय फरफडत कसं बसतो, ते काठी मारून कोल्ह्याला दूर करतो आणि फरफटत एका गावापर्यंत जाऊन पोहोचतो. गावात एक वैद्य त्याला दिसतात आणि तो वैद्यांना सांगतो, काही करा, माझ्या पायांमधनं एवढं रक्त येतंय, त्याचा उपचार करा. तर वैद्य म्हणतात, तू मला पैसे देशील का? तर तो म्हणतो, नाही, माझ्याकडे पैसे नाहीत. वास्तविक हा राजा आहे, त्याच्याकडे एक पैसा नाही द्यायला. आणि मग काहीतरी त्यांना दया येते का, एक साधू भेटतात असं काहीतरी तिकडे उल्लेख आहे. पण तेच वैद्य जे आहेत, स्वप्नामधले वैद्य, हे त्याचा पायाचा उपचार करतात आणि त्याचा पाय बरा होतो. काय सुंदर कथा आहे. जर आपण बारीक विचार केला तर आपल्याला हे कळतं की स्वप्नामधल्या ज्या गोष्टी त्याला बाधल्या होत्या, त्याच्यामुळे म्हणजे त्याला जे काही वाईट तिकडे झालं होतं त्याच्यासाठी उपचार जो झाला तो स्वप्नातल्याच वैद्यांचा झाला. स्वप्नात जे वैद्य होते, म्हणजे वास्तविक जे वैद्य होते ते काहीच करू शकत नाही. परमार्थ जे सत्य आहे ते आपल्याला इकडे काहीच मदत करू शकत नाही. ते आहे आणि आहे रूपाने फक्त आहे. आणि काल्पनिक जगात जे आपल्याला सगळं भासतंय, म्हणजे काल्पनिक जगात भासणाऱ्या गोष्टींचाच आधार आपण घ्यायचा आहे आणि त्याचा आधार घेऊनच आपण अपवाद करून घ्यायचा. आणि मग एकदा अपवाद झाला आपल्याला, काय सुंदर आहे होय सगळा विचार. आणि एकदा की आपल्याला अपवाद झाला की आपल्याला ते जग जे आहे, जे विश्व जे भासतंय ते आपल्याला बाधत नाही, त्याचं भय संपून जातं. आणि त्याचे आपल्याला जे क्लेश होत असतात, जे दुःख सुख दुःख हे कर्मविचार आपण घेणार आहोत नंतर, ते सगळं संपून जातं. म्हणजे काय होतं, म्हणजे विश्व जे आहे ते विश्वरूपाने असतंच, ते विश्व आहे तसंच असणार आहे. पण माझा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, भय जे मला वाटत असतं त्याच्याकडनं, ते भय संपून जातं. मंदाताई उदाहरण देताना इतकं सुंदर उदाहरण देतात. एक बाबुल बुवा म्हणजे एक आई असते, इतकं सुंदर उदाहरण आहे. पटकन आपल्याला काय सांगायचं ते कळतं या उदाहरणावरनं. मंदाताई उदाहरण देतात की एक आई असते, ती बाबुलबुवाचा वेश घेते, बाबुलबुवाचा, आणि आपल्या मुलाला घाबरवून, खा रे, काय ऐकत नाही, तर ते बाबुलबुवाचा ती वेश घेत असते. आणि जोपर्यंत हे मूल लहान असतं, ते बाबुलबुवाचा वेश पाहिला आईने घेतलेला की तो घाबरत असतो. लहान मूल ते घाबरत असतं, सुरुवातीला घाबरत असतं. जसं आपण भयग्रस्त आहोत. हे सगळं आपल्याला खरं वाटतंय, बाबुलबुवासारखा जो वेश आहे, ही सगळी सृष्टी जी आपल्याला भासतीये, आज काय होईल, कसं होईल, काय होईल, कसं होईल, याच्यावर आपलं सगळं चाललंय. भय आहे आपल्याला. पण जेव्हा तो मुलगा मोठा होतो, जेव्हा आपण विचारांनी मोठे होऊ, आपल्याला शास्त्र कळायला लागेल काय शिकवते. जेव्हा तो मुलगा मोठा होतो तेव्हा आईने जरी ते बाबुलबुवाचा वेश घेतलाय, जरी आईने त्या बाबुलबुवाचा वेश घेतलाय, तरी ते मूल जे असतं त्याला माहिती असतं की ती आई आहे, ते बाबुलबुवा नाहीये. आणि ते मूल जाऊन तिला बिलगतं प्रेमाने, कारण त्याचं भय संपून जातं. तसं आपल्याला हे विश्व जे आहे ते विश्व भासणार आहे, पण त्याच्या पाठचं सत्य जे आहे ते आपल्याला जर माहिती असेल तर आपले सुख दुःखाचे जे हेलकावे आपण खातोय, क्लेश, ते संपतील. म्हणून उपाय जे आपण घेतोय, आपण का हा सगळा विचार केला, कारण या श्लोकामध्ये कर्मविचार आलेला आहे. आणि मग आपल्याला कळतं की आतापर्यंत जे काही श्लोकांचा आपण सगळा विचार केला, म्हणजे काम क्रोध नको, किंवा सुरुवातीपासून जे काही धारिष्ट, मनाश्रेष्ठ दारिष्ट दिवी धरावे, चांगलं करा, पाप पुण्य, हा सगळा विचार जो झाला तो अध्यारोपामधला आहे, म्हणजे आरोपित आहे.
म्हणजे ते मिथ्या आहे. मग मी का विचार करायचा त्याचा सगळ्याचा? मी का विचार करायचा? कारण मला हे मिथ्या जग खरं भासतंय. आणि ते खरं भासल्यामुळे जोपर्यंत मला ते माझे विचार सुधारत नाहीत, त्या लहान मुलासारखे, जोपर्यंत मला कळत नाही की ती आईच आहे, ती बाबुल बुवाचा वेश घेऊन आलीये, ते ब्रह्मच खरंय, की माया समोर फक्त वेश घेऊन आलेली आहे, तोपर्यंत जोपर्यंत माझे विचार दृढ होत नाही, मिथ्यात्व बुद्धी माझी निर्माण होत नाही, तोपर्यंत या मिथ्या जगात जे काही उपाय सांगितलेले आहेत, म्हणजे शास्त्र सांगे, वेदांत शास्त्र सांगते, हे सगळे संत ग्रंथ जे आहेत, हे संत विचार जे आहेत, हे चांगलं वागणं, पाप पुण्य विचार, कर्म विचार, हे सगळं अध्यारोपाच्या भाषेत घ्यावं लागतं, आपल्याला गृहीत धरावं लागतं. आणि तेच पर्याय घेऊन आपण अपवादाकडे, म्हणजे हे सर्व सुख याचा अनुभव नाही आपल्याला, ते सर्व सुखाकडे, कारण ते कोणाला नाहीये असं, जनी सर्व सुखी असा कोण आहे असं म्हणलेलं आहे. जे सर्व सुख जर उपभोगायचं असेल, सर्व सुख याचा अर्थ आत्मसुख असा आहे. पण जनांमध्ये सर्व सुखी असं कोणी नाहीच आहे. कारण जन म्हणजे जे जन्माला आले ते, ज्यांना हे सगळं मिथ्या खरं भासतंय ते, त्यांना सर्व सुख म्हणजे आत्मसुख हे कधी मिळणारच नाही. मग जोपर्यंत ते त्यांचा अपवाद त्यांना होत नाही, म्हणजे जोपर्यंत ते संत म्हणजे ते त्यांना ते जीवनमुक्त होत नाहीत, सायोज्य मुक्ती जे अनुभवत नाही, जो आनंद कायम आनंद तो अनुभवत नाहीत, तोपर्यंत ते सर्व सुखी होणारच नाहीत. त्यांना सुख दुःखाच्या हेलकाव्यांवरनं जावंच लागेल. आणि मग पुढच्या 2 चरणांमध्ये विचार असा दिलेला आहे की मनात वांछिले पूर्व संचित केले. तो पुढचा सगळा विचार सोपा आहे समजण्यासाठी. आतापर्यंत हा सगळा क्लिष्ट आपण अभ्यास केला आणि आपण माझ्या मताप्रमाणे छान अभ्यास करू शकलो. जे काही वेदांत शास्त्राला शिकायचंय ते आपल्याला आता निश्चित कळलेलं आहे की हे अध्यारोपच आहे, हा आरोप आहे, हा सगळं म्हणजे हे आरोपित जग आहे. आणि आरोपित अशा नजरेने आपण त्याच्याकडे बघणं, हे मिथ्यात्व बुद्धी आपल्याला निर्माण करणं, निश्चय होणं, हे आता याचा आपला अभ्यास करायचा आहे. आणि जे काही मग त्या मिथ्या अभ्यासामध्ये जे सगळं शास्त्र सांगितलेलं आहे ते सगळं लागू पडतं. कारण जसं मिथ्या वैद्याचा उपयोग त्या मिथ्या दरिद्री माणसाला झाला, तसं हे शास्त्र पण एका दृष्टीने मिथ्या आहे, अध्यारोप आहे सगळा. पण जोपर्यंत मला सत्य बुद्धी होत नाही, तोपर्यंत त्या सगळ्या गोष्टींचा मला आधार घ्यायचा आणि तोपर्यंत ते सत्य. म्हणजे काय संचित काय, प्रारब्ध काय, क्रियामान स्वातंत्र्य काय, पाप पुण्य विचार काय, हे सगळं सत्य आहे आपल्यासाठी जोपर्यंत आपल्याला हे सत्य वाचतं. आणि हे जे आपल्याला सर्व सुखी म्हणजे आत्मसुख हे अनुभवायसाठी 3 गोष्टी जोपर्यंत मी शून्यावर आणत नाही, म्हणजे एक आहे संचित, संचिताचा शब्द आलाय तिकडे, पूर्वसंचित जे आपण केलेलं आहे, कारण अनंत जन्म घेतलेले हा विचार झालेला आहे आधी. प्रत्येक जन्मामध्ये मी करता आहे, हे सगळं खरं आहे असं गृहीत धरूनच आपण ते केलेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक कर्तृत्व माझं, प्रत्येक कर्म जे आहे त्याचं ज्याचं मला फळ मिळालेलं नाही, त्याचा साठा होत गेलेला आहे, त्याचा संचय ते सगळं साठलेलं आहे आणि त्याला संचित कर्म जे अजून मला फळ त्याचं भोगायचंय, त्याला संचित कर्म असं म्हणतात. आणि त्या संचित कर्मामधूनच मी उचलून प्रारब्ध म्हणून माझा भोगण्यासाठी मी आयुष्यात आणते. आणि त्याची अपरिहार्यता इकडे समर्थ सांगतायत की जे संचित तू निर्माण केलेलं आहेस ते जोपर्यंत तू पूर्ण भोगत नाहीस तोपर्यंत तुला इथून सुटका नाहीये. भोग असा शब्द वापरलाय, त्याच्यामध्ये सुख दुःख दोघांचे भोग असतील, म्हणजे ते पण आपल्याला संपवायचंय. आणि अजून एक गोष्ट, आपण फक्त मनुष्य म्हणून जन्माला आलो म्हणून आपल्याला ती जी मिळालेली आहे त्याला क्रियामान स्वातंत्र्य कर्म, क्रिया करण्याचं स्वातंत्र्य. मला दुःख हा आपण विचार मागच्या वेळेला केला होता बरं, दुःखद घटना येते ना पुढे, प्रारब्धामुळे ती येऊन संचितामध्ये असते, ती संचितामधनं मी प्रारब्धामध्ये घेऊन आलेली आहे. म्हणजे ते सुख दुःख जे काय आहे ते सामोरे जाणं. सुखाचा पण विचार करूया, दुःखाचाच नाही. कारण सुख आलं की लगेच आपल्याला कळतच नाही की आपण सुख अनुभवतोय. कारण सुख जवापाडे आणि दुःख पर्वता एवढे असं तुकाराम महाराज म्हणतात. कारण सुख अनुभवतोय हे कळतच नाही, कारण ते आपण स्वाभाविक तेच आपण आहोत खरं सुखरूप. आणि दुःख मात्र थोडंसं जरी असलं तरी ते बोचतं, कारण ते आपलं स्वरूप नाहीये. दुःख नको असतं आपल्याला.
सुख असो किंवा दुःख असो हे सगळं भोगून संपवायचं आहे. आणि हे जरी दोन्ही पुढे आलं तरी जर मी क्रियामान स्वातंत्र्याचा विचार केला की मला सुखाकडे पण त्याच पद्धतीने घटना म्हणून बघायचे आहे आणि दुःखाकडे पण घटना म्हणूनच बघायचे आहे, अशा आणि कर्तृत्व न घेता फळाची अपेक्षा न करता जर मी क्रियामान स्वातंत्र्य जे मला आहे अशा पद्धतीने जर मी क्रिया करत गेले तर त्याच्यामुळे माझं संचित कर्म जे आहे ते ज्ञानरूपी म्हणजे सद्गुरूंच्या मुळे जेव्हा मला ज्ञान होईल तेव्हा ज्ञानाग्नीने ते संचित पूर्ण भस्म होऊन जाईल आणि प्रारब्ध मात्र मला संपूर्णच भोगायचं आहे. आणि क्रियामानचं मी नवीन उत्पन्नच करत नाहीये. आणि अशा पद्धतीने जर आपण असं वागलो आपण तर आपण जे सर्व सुख खरं म्हणजे जे कोणालाच अनुभवता येत नाही ते आपण अनुभवू शकू. कारण बऱ्याच वेळा असं होतं ना की आपल्या जीवनात हे असं का होतंय हे आपल्याला कळत नसतं. कर्माचा पूर्ण विचार एक वेगळं आपण स्वतंत्र सत्रच घेऊ शकतो कर्माचा विचार करण्यासाठी. कारण कर्माबद्दल कर्मणो गहनो गती त्याची गती कशी आहे ते माहित नाही आपल्याला. आणि आता आपण एकदा एक्सेप्ट केले की बाबा हे सगळं सत्य आहे कारण याच्यामधनं सुटण्यासाठी वेदांत शास्त्राने मांडून ठेवलेलं आहे सगळं. मग हे सगळं गृहीत धरायचं की हा हे आपण केलं पाहिजे. हे संचितामधनं मी जे आणलंय प्रारब्ध म्हणून ते मला भोगून संपवलं पाहिजेच आहे, हे सत्य, हे माझ्यासाठी खरं, हे गृहीत धरायचं. पण त्याचा आपल्याला अर्थ नाही कळत की हे माझ्या बाबतीत असं का होतंय. आणि मग आपण जेव्हा शास्त्राचा विचार करतो तेव्हा आपला एक्सेप्टन्स वाढतो की हे मीच करून ठेवलेलं कर्म आहे. कारण या जन्मी केलंय किंवा अनंत जन्मी कुठलं तरी आधी केलेलं आहे ते मला माहित नाही. जेव्हा शास्त्र मला कळायला लागतं तेव्हा माझ्याच मुळे जर मला दुःख भोगावं लागतंय असं जेव्हा मला कळतं तेव्हा माझी एक्सेप्टेबिलिटी लगेच येते. कारण दुसऱ्यांवर बोट दाखवायला आपण नेहमी येतो तुझ्यामुळे माझं असं झालं, पण माझ्या बाबतीत असं का झालं हे मुख्य विचार. एक बघा एक विनोबा भावे जे आहेत विनोबांनी एक गीतेवर त्यांची प्रवचन आहेत भगवद्गीतेवर आणि ती प्रवचनांबद्दल त्यांनी इतकं सुंदर त्याच्यामध्ये लिहिलं. त्याच्यामध्ये एक दृष्टांत असा देतात की एक जज असतो आणि अतिशय सज्जन जज असतो, कोर्टामध्ये काम करत असतो. आता सज्जन जज हे असतं का अस्तित्वात ते माहित नाही, पण विनोबांनी उदाहरण देताना असं म्हटले की एक सज्जन जज असतो आणि कोर्टामध्ये त्याच्या समोर एक केस येते आणि एक अपराधी समोर येतो. त्याच्यावर असा हे असतो की त्यांनी एक खून केलेला आहे असा आरोप असतो त्या अपराधीवर. आणि तो अपराधी जो असतो तो अतिशय श्रीमंत असतो आणि पैसे भरून म्हणजे खरं म्हणजे त्याच्या बाजूने त्याच्या सगळे विरुद्ध त्यांनी खून नाही केला आहे असे सगळे पुरावे त्यांनी मिळवलेले असतात, पैसे साधलेले असतात. आणि त्यामुळे आणि पुरावाच नसेल तर कोर्ट प्रूव्ह कसं करणार. पण कोर्टाला आपण अंधय म्हणतो बघा कारण पट्टी बांधलेली असते, जे पुरावे समोर येतात त्याच्यानेच न्याय दिला जातो. आणि हा जो अपराधी असतो गुन्हा केलाय असं त्याच्यावर आरोप असतो, त्याच्यावर अपराध त्यांनी केला आहे असं नाही प्रूव्ह होऊ शकत कोर्टात आणि तो सुटतो. पैसे चारल्यामुळे त्याच्या ओळखी असतात मोठमोठ्या लोकांच्या, त्या ओळखींमुळे तो सुटतो. पण कुठेतरी हा जज जो असतो त्याच्या आतमध्ये त्याला म्हणजे आपण म्हणतो बघा जया ते आपण जसं केलंय तसं आपल्याला भोगावं लागतं याच्याबद्दल चाललेलं आहे. आणि हा सुटतो, हा माणूस गुन्हेगार जो असतो तो सुटतो, त्याचा गुन्हा प्रूव्ह होत नाही, तो सुटून जातो. आणि कुठेतरी या जजला आतमध्ये माहितीये त्याचं अंतर्मन त्याला सांगत असतं की याने अपराध केला आहे पण तो सुटतो. म्हणजे इकडे मग आपल्याला कसं आपण सिद्धांत कसं मांडायचं की जर आपण चुकीचं केलं असेल, खून सारखं एवढी मोठी गोष्ट आपण तर इतकी मोठी गोष्ट करत असेल तरी पण तो सुटला आणि मी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकते सारखी. पण पुढे असं विनोबांनी त्या याच्या दृष्टांतामध्ये सांगताना सांगितलंय की पुढे आयुष्यामध्ये तो माणूस म्हातारा वगैरे होतो आणि हे वाईट धंदे तो सगळं सोडतो, कुठेतरी नोकरी करत असतो आणि कुठेतरी साधी नोकरी करत असताना अपराध केला नसताना त्याच्यावर आता एक आळ येतो, असा आरोप होतो त्याच्यावर की त्यांनी खून केला आहे. तोच माणूस आहे, खून केलेला नाहीये आता खरं म्हणजे वास्तविक, आणि आरोप झाला आहे की त्यांनी खून केला आहे. आणि त्याच कोर्टात त्याच जज समोर परत ही केस मांडली जाते. आणि आता मात्र तो पूर्वीसारखा श्रीमंत नाहीये, त्याला भांडता येत नाहीये, त्याच्यामध्ये एवढी ताकद नाहीये, त्याच्या ओळखी कमी झालेल्या आहेत, पैसा नसल्यामुळे त्याचं काही चालत नाहीये. आणि गुन्हा केला नसला तरी पण त्यांनी तो खून केला आहे अशी साक्ष बरेच जण देतात आणि त्याला शिक्षा होते, फाशीची शिक्षा होते.
आणि या जजला कोर्टाच्या समोर जे पुरावे आहेत ते सगळं मान्य करून, म्हणजे ते समोर पुरावे ऐकावे लागतात आणि असा निर्णय द्यावा लागतो की त्यांनी खून केलेला आहे. पण त्याला खूप वाईट वाटतं की आपल्याकडनं ही चूक झाली, आपण एकदा त्याला जाऊन भेटलं पाहिजे. म्हणून फाशीची शिक्षा होण्याच्या अगोदर हा जज जो असतो तो या अपराधीला जाऊन भेटतो आणि म्हणतो, खरंच तू सांग की हा खून म्हणजे हा अपराध तू केलायस का? तर तो म्हणतो, नाही, मी हा खून नाही केलाय. तो म्हणतो, तेच मला खूप वाईट वाटते की तू खून नाही केलायस, पण आता मला तू एक सांग, जो आधीचा केस जी लढली गेली होती तेव्हा तू खून केला होतास का? खरंच मला सांग. तर तो म्हणतो, हो, तेव्हा मी खून केला होता. आणि तेव्हा हा जज त्याच्या मनामध्ये त्याला खरं म्हणजे आनंद होतो की जे काही भगवद्गीतेमध्ये आपण वाचलेलं आहे की आपण जे करतो तेच आपल्याला भोगावं लागतं, हे जे भगवद्गीतेमध्ये सांगून ठेवलंय भगवंताने ते निश्चित खरं आहे. त्याच्याशिवाय त्याला अपराध नसताना इकडे त्याला त्याचा गुन्हा, त्याला शिक्षा झाली नसती त्याची. तर अशा बऱ्याच पद्धतीमध्ये जे आपल्याला करावं लागतं, मनात वांछिले पूर्वसंचित केले, आपणच पूर्वसंचित जे केलेलं असतं ते आपल्याला भोगावं लागतं. आणि बऱ्याच वेळेला सरळ सरळ आपल्याला आपला दोष आहे असं दिसतही नाही, म्हणजे खूप मोठा दोष झाला आहे असं कळतही नाही आपल्याला, आणि मोठी शिक्षा मात्र आपल्याला आपल्या आयुष्यात भोगावी लागते. आपल्याकडे अजून एक 5-10 मिनिटं आहेत, आपण एक कथा घेऊया. काय आपण शेवटी एक कथा, पण इतका मोठा सिद्धांत आपण शिकलेलो आहोत. खरं म्हणजे हा सिद्धांत म्हणजे एक प्रक्रिया शिकलोय आपण आज, आणि त्याला अध्यारोप अपवाद अशी जी प्रक्रिया होती ती शिकलो, आणि उपोद्घात पद्धतीने शिकलो. कारण डायरेक्ट हा जो आपण कर्म विचार करतो आहोत तो अध्यारोप आहे, आणि हा अध्यारोपाच्या भाषेतला हा आपण कर्म विचार शिकून घेऊया असं सांगून जर आपण पुढे गेलो असतो तर तो मनावर आपला विचार बिंबला असता का की अध्यारोप म्हणजे काय आणि अपवाद म्हणजे काय. म्हणून संतांचं जे सांगणं होतं, समर्थांचं जे सांगणं होतं, किंवा एकनाथ महाराजांचं जे सांगणं आहे, संतांचं सांगणं आहे, हे सगळं घेत घेत उपोद्घात पद्धतीने आपण एका विषयावर पोहोचलो की हा सगळा सिद्धांत किंवा हे वेद जे शिकवतात, ही साधनं जी आपण करतोय, ही जरी सगळी अध्यारोपातली असली तरी पण त्याचा अवलंब आपल्याला जोपर्यंत अपवाद होत नाही, अध्यारोपातली जरी असली तरी जोपर्यंत अपवाद होत नाही तोपर्यंत त्याचा अंगीकार करावा लागतो. आणि ते सगळं जे सांगून ठेवलेलं आहे अध्यारोपाच्या साठी, सिद्धांत जे सांगून ठेवलेले आहेत ते सगळं तिथे खरं आहे, ते आपण मान्य केलं पाहिजे. पुण्याबद्दल काय आपण अभ्यास केला, किंवा पापाबद्दल जे काही आपण ऐकलं, किंवा जे काही चांगले विचार आत्मसात करायचे ते सगळे खरे, कारण ते जर आपण ऐकले नाही तर आपण अजून अडकत जायला लागतो. प्रताप भानूची कथा आपण घेणार आहोत, अति सुंदर. आणि प्रताप भानू म्हणजे कोण माहितीये? प्रताप भानू म्हणजे तो पुढच्या आयुष्यात, पुढच्या आपल्या जन्मामध्ये, पुढच्या जन्मामध्ये, त्याच्या त्या आयुष्यात नाही पण त्याच्या पुढच्या जन्मामध्ये, बऱ्याच जणांना हे माहिती असेल, प्रताप भानू हा त्याच्या पुढच्या जन्मामध्ये रावण झालाय. पण त्याच्या आधीच्या जन्मामध्ये तो प्रताप भानू म्हणून एक राजा होता, आणि तो सत्यकेतू नावाच्या एका राजाचा पुत्र होता. आणि त्या सत्यकेतूला 2 पुत्र होते, मोठा प्रताप भानू आणि दुसरा अजून एक पुत्र होता, त्याचं नाव लिहिलेलं आहे, मी सांगते मी. तर 2 पुत्र त्याला होते, अभिमर्दन असं दुसऱ्या पुत्राचं नाव या सत्यकेतूला. आणि हा राज्य जे आहे ते या प्रताप भानूकडे आलं, आणि नावासारखाच भानू म्हणजे सूर्य, आणि त्याचा प्रताप इतका उत्तम होता, म्हणजे त्याने इतकी कामगिरी उत्तम केली, आणि एक तर धर्माचं पालन केलं, कायम धर्माच्या बाजूने तो यज्ञ त्यांनी भरपूर केलेली असतात, धर्मपारायण असतो तो, आणि अतिशय चांगलं शास्त्रशुद्ध वागणं, असं त्याचं संपूर्ण निर्वाह त्यांनी आयुष्याचं जे केलं ते उत्तम वागून केलेलं आहे. आणि आपल्याला मग विचार येतो की हा इतका उत्तम असलेला आधीच्या जन्मी हा रावण कसा होऊ शकतो. बघा, आपण कर्मसिद्धांत बघतोय की असं का झालं असेल, आणि मग आपल्या आयुष्यात काय घडतंय ते निश्चितच जे घडतं आहे ते निर्दोष आहे, हे समजण्यासाठी बऱ्याच पद्धतीने आपण विचार करू शकतो. प्रताप भानू हे उत्तम आयुष्य तो जगत होता त्याचं, आणि असं असताना एकदा तो मृगया करायला गेला, शिकार करायला गेला, आणि त्याच्याबरोबर त्याचे काही सैनिक पण बरोबर होते सुरुवातीला. पण त्याला एक शिकार दिसते, डुक्कर दिसतं. आपण वाचावं, तुलसीदास रामायणामध्ये अतिशय उत्तम, खूप मोठा हे सगळं असं वर्णन करून सांगितलेलं आहे. संपूर्ण कथा आपण घेऊ शकत नाही, कर्मसिद्धांत जिकडे येतोय तिकडे आपण त्याचा विचार करतोय, आणि तो इतका विपरीत वाटतोय की इतकं सुंदर आयुष्य आधीचं, आणि रावणाचं म्हणजे रामाला अवतार घेऊन, म्हणजे
विष्णू भगवानांना अवतार घेऊन याला मारण्यासाठी यावं लागलं. प्रतापभानू तसा नव्हता. मग असं कसं झालं? कारण आपल्या आयुष्यात बऱ्याच वेळा अशा काही अचानक गोष्टी घडतात की ज्याचं उत्तरच आपल्याकडे नसतं. पण आपली बुद्धी ही निश्चित व्हावी की हे जे काही घडतं आहे ते निर्दोष घडतं आहे, कारण तो कर्माध्यक्ष आहे. ईश्वर जो आहे तो कर्माध्यक्ष आहे आणि तिकडे सगळं निर्दोषच चालतं. म्हणजे जे काही आपल्याला भोगायला येतं ते आपणच केलेलं आहे, आपल्या संचितामधनं आपण घेऊन आलेलो आहे. तिकडे कोणावरही आपण बोट दाखवू शकत नाही. त्यासाठी आपण ही कथा घेतलेली. प्रतापभानू मुरगाळ करायला गेले असताना त्याला एक शिकार दिसते आणि त्या शिकाराच्या पाठी, शिकार करण्याच्या मागे तो आतात धावायला लागतो जंगलात, त्या अरण्यात. आणि तो इतका आतमध्ये जातो की त्याचा संपर्क त्याचा बाकी सैनिकांशी सुटतो. आणि संध्याकाळ झाली तरी राजा परत येत नाही, म्हणून ते सैनिक परत राज्यात जातात आणि राजाची काळजी करत बसतात, वाट बघत बसतात त्याची. आणि हा मात्र आतमध्ये जंगलात जाऊन जाऊन तो हरवतो. त्याला कळत नाही की आपण कुठपर्यंत गेलो. आणि अगदी आतमध्ये गेल्यानंतर त्याला एक आश्रम दिसतो आणि तो आश्रमात एक मुनी असतात. आता खरं म्हणजे हा मुनी जो आहे तो कपटी मुनी आहे. कपटी म्हणजे तो खरा मुनी नाहीये. खरा तो जो असतो तो एक राजा असतो पूर्वी, आणि तो प्रतापभानूकडनं हरला गेला असतो. आणि हरल्यामुळे इतका अपमान त्याला झालेला असतो की तो परत त्याच्या राज्यात गेलेला नसतो. आणि प्रतापभानूचा सूड घेण्यासाठी कपटी रूपात, मुनी रूपात तो एका आश्रम मांडून त्या वनामध्ये लपून बसलेला असतो. आणि आता स्वतःहून प्रतापभानू तिकडे पोहोचलाय. बघा, आपलं जे काही घडतं की नाही त्याच्या आधीचा जन्म जर आपण घेतला असता प्रतापभानूचा, की ते जे काही घडलेलं असतं ते सगळं व्यवस्थितच घडतंय, बरोबर आपल्याला आपलं नशीब तिथपर्यंत घेऊन जातं. आता जेव्हा या कपटी मुनीच्या संपर्कात हा येतो तर तो मुनीला बघून अतिशय इम्प्रेस होऊन जातो की इतक्या अरण्यात आतमध्ये एकांतवास. तो त्याची काय काय कथा सांगतो बरं का, संपूर्ण कथा घेऊ शकत नाहीये. पण याला भेटायच्या अगोदर, या कपटी मुनीला भेटायच्या अगोदर प्रतापभानू एकदा पण कधीही हारला नसतो. कधीच हारला नाही, कारण त्याचा पराक्रमच असा आहे प्रतापभानूचा. आणि त्याला बघून हा कपटी मुनी म्हणतोय की तू एक काम कर, तू आज इथेच रात्री थांब. म्हणजे कधीच हारला नाहीये, म्हणजे आपण कधीच हरू शकत नाही असा सिद्धांत नाही बरं का. पण इकडे काही आपण जे काही कर्म केले आधी त्याप्रमाणे सगळं इकडे घडत असतं. आणि व्यंग पहा कसा आहे त्याच्यामध्ये, की प्रतापभानू, भानू म्हणजे सूर्य, त्याचा सूर्य जो आहे तो अस्ताला गेलेला आहे असं तो कपटी मुनी सांगतोय की आता अस्ताला गेलाय ना तर तू पण इथे थांब, जेणेकरून तुझा प्रताप पण तो जाईल अस्ताला. आणि खरंच तसं होतं. रात्री बोलण्यामध्ये तो कपटी मुनी त्याला इतकं अडकवतो की तो गयावया करून, म्हणजे प्रतापभानू की कपटी मुनीला तो मुनी म्हणतोय, त्याचं नाव काहीतरी त्याला सांगितलेलं असतं, एकतनू असं नाव सांगितलं असतं. एकतनू असं तो खोटं सांगतो. म्हणजे एकच तनू, ही तनू मला जी मिळालेली आहे, जेव्हा सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून मी याच तनूमध्ये आहे, याच शरीरात आहे, असं खोटी त्या कपटी मुनीने त्याला सांगितलेलं असतं. आणि त्याला अगदी खरं वाटतं, बापरे हा खरंच असा आहे. आणि अगदी गयावया करत, पाया पडत प्रतापभानू त्याला म्हणतो की तूच माझं हित जाणतोस. बघा, आपण बऱ्याच वेळा नकळतपणे चुका करून बसतो. आपण शहानिशाच करत नाही की आपण जे वागतोय ते योग्य आहे का. आणि ते कपटी मुनीच्या पूर्ण वशामध्ये हा आलेला असतो. म्हणजे गयावया करायचं मुनींचं ठीक आहे, कोणाची गयावया करतोय हे महत्वाचं आहे. कारण गयावया की तुम्हीच माझं हित जाणता, अशा पद्धतीने नारद मुनी पण भगवान विष्णूंना म्हणलेले आहेत. पण ते सांगणं काय आणि इकडे कोणाची आपण मदत मागतोय, हित माझं सांगा हे कोणाला सांगतोय हे फार महत्वाचं आहे. इकडे त्याची चूक झालेली आहे. खरं म्हणजे दोष डायरेक्ट जो दोष नाहीये, पण अशा पद्धतीने चुका आपल्या आयुष्यात, म्हणून सतर्क असणं किती महत्वाचं आहे. आणि मग तो मुनी त्याला सांगतो की तू एक काम कर, तुझ्या राज्यात परत जा आणि 1 लक्ष ब्राह्मण भोजन घाल, कारण तुला जर कोणी हरवू शकलं त्याच्या पुढे तू हरणारच नाहीस. पण ब्राह्मणांचा शाप जर तुला मिळाला तर तू हरशील. तर त्यांना तू बोलव आणि त्यांना जेवायला लागल आणि त्यांना खुश कर. आणि ते सगळं जेवण जे आहे ते मी बनवतो, म्हणजे तू सेफ आहेस. आणि तो जे काही बोलतो ते सगळं खरं आहे असं वाटतं. आणि हा कपटी मुनी काय करतो, तर ते सगळं पक्वान्न बनवतो, खूप पक्वान्न बनवतो, पण सगळ्यामध्ये ते मांस घालतो. आणि ते मांस घालायच्या अगोदर, ते खायच्या अगोदरच त्या सगळ्या ब्राह्मणांनी, 1 लक्ष ब्राह्मणांनी त्याला शाप दिला आहे. आणि अशा हा शाप मिळून काय होतं की हा प्रतापभानू त्या शापामुळे की तू राक्षस कुळात जन्माला येशील, असा हा एवढ्या 1 लक्ष ब्राह्मणांचा शाप त्याला मिळाल्यामुळे तो हा प्रतापभानू पुढे रावण झालाय. आणि अभिमर्दन हा त्याचा जो भाऊ असतो तो कुंभकर्ण झालाय. आणि त्याचा मंत्री जो आहे तो अतिशय सज्जन आणि चांगला असतो,
तो पुढे विभीषण झाला, अशी ती कथा आहे. पण आपण ही कथा का घेतली, की बऱ्याच वेळा चुकीच्या गोष्टी आपल्या नकळत घडत असतात आणि ज्या चांगल्या गोष्टी पण ज्या घडतात त्याचं सगळ्याचं कर्तृत्व आपण घेतो. आणि एकदा की सगळ्या गोष्टींचं कर्तृत्व आपण घ्यायला लागलो की त्याचा सगळ्याचा संचय व्हायला लागतो. आणि संचय झाला की ते फळ द्यायला एक दिवस स्वलंमुख होतं आणि ते घेण्यासाठी आपल्याला परत जन्माला यावं लागतं. आणि या सगळ्यामुळे आपण जन्म मरण्याच्या फेऱ्यात अडकतोय आणि आपण कधीच सुखी होत नाही. कारण सर्व सुख म्हणजे आत्मसुख काय आहे हे आपल्याला अनुभवताच येत नाही. एक छोटी अगदी खरं म्हणजे वेळ संपतोय, पण 2 दिवसापूर्वीच एक डॉक्टर काकांकडनं एक उपदेश ऐकला आणि तो उपदेश किती सुंदर आहे. पटकन आपल्याला शिकता येते का बघा, अगदी पटकन आपण तो उपदेश, कारण 1.25 तासानंतर आपल्याला ऐकता येत नाही खरं जास्त, पण एक अगदी 2 मिनिटात सांगते. की परवा डॉक्टर काकांशी बोलताना एक असं त्यांनी सांगितलं की प्रत्येक जीवाला बघा, काय संतांचं सांगणं किती सुंदर असतं बघा. आणि उगाच आपण गोंधळून नाही जायचं. म्हणजे ते आपल्याला गोंधळवत नाहीत की तुम्ही काय करताय, मूर्खपणा आहे, संन्यास घ्या, असं म्हणत नाहीयेत. तुम्ही जे करत आहात तेच उत्तम करा आणि ते उत्तम करताना भान ठेवा. हे संतांचं सांगणं आहे. संन्यास घ्या असं म्हणत नाहीत, संन्यस्त वृत्तीने राहा असं मात्र म्हणते. डॉक्टर काकांचा उपदेश बघा काय होता छान. ते असं म्हणतात की प्रत्येक जीवाला, बघा किती सुंदर उपदेश आहे, प्रत्येक जीवाला 4 प्रकारची सुख भोगण्याचा अधिकार आहे. सुखाबद्दलचा विचार, जगी सर्व सुखी असा कोण आहे, म्हणजे सर्व सुखी असं जनांमध्ये कोणीच नाही असं ते म्हणतायत. आणि सर्व सुख म्हणजे आत्मसुख असं जर अनुभवायचं असेल तर जनांमध्ये जन म्हणजे फक्त जन म्हणून न राहता आपण जीवनमुक्त असं झालं पाहिजे. जेव्हा आपल्याला अपवाद होईल तेव्हा आपण तसे होऊ. डॉक्टर काका असं म्हणतात की 4 प्रकारची सुख भोगण्याचा सगळ्या जीवांना अधिकार आहे. त्याच्यामधलं पहिलं आहे शरीर सुख, उपभोगा. छान एखादी गोष्ट, छान एसी मध्ये बसलोय, छान एखादी गोष्ट करतोय, अनुभवतोय, एका टेकडीवर गेलोय, छान वारं आलं, बरं वाटतंय देहाला, घ्या. त्याच्यामध्ये काहीतरी गफलत करून बसायची नाही की मी पारमार्थिक विचार करते म्हणजे मी हे सुख भोगू शकत नाही, अजिबात नाही. छान म्हणजे पहिलं जे आहे ते शरीर सुख घ्या, सुख भोगा. दुसरं भावनिक सुख. बऱ्याच वेळा आपली भावनिक काही गोष्ट गुंतवणूक असते कुठेतरी, उपभोगा, कारण ते आपल्यासाठीच आहे असं म्हणतायत ते. तिसरं बौद्धिक सुख. बौद्धिक सुख म्हणजे एखादी गोष्ट कुठली तरी कळली की नाही आपल्याला की आनंद होतो. न कळणं, न जाणणं याच्यामध्ये बेचैन होतो आपण. आणि जाणलं, एखादा शास्त्रीय ग्रंथ वाचला, एखादं छान ऐकलं, साधी गोष्ट व्हॉट्सअप मध्ये हल्ली काहीतरी व्हिडिओ देतात आणि आपल्याला कळतं नवीन, भोगा, कळतं आपल्याला तिकडे नवीन नवीन गोष्टी पद्धतीने कळतं. बौद्धिक सुख म्हणजे एक आहे शरीर सुख, दुसरं आहे भावनिक सुख, तिसरं आहे बौद्धिक सुख आणि चौथं आहे आत्मिक सुख. हे सगळं मिळण्याचा अधिकार एका प्रत्येक जीवाला आहे. फक्त डॉक्टर काकांनी सांगताना सांगितलं की हे सुरुवातीचे 3 सुख जे आहेत ते भोगताना त्याचा स्रोत काय आहे, मुख्य स्रोत काय आहे त्याचा विचार करायचा आहे. तो त्याचा मुख्य सोर्स कुठून येत आहे आणि त्याचा जर आपण विचार केला तर आपण परत आत्मसुखापर्यंतच जातो. कारण आत्मा तो आहे तो सत चित आनंद आहे, ते आनंद रूप आहे, आनंद घन आहे, तो सत आहे म्हणजे जाणणं तिकडे आहे. आणि सत म्हणजे आहे 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 रूपाने आहेच आहे. म्हणजे हे 3 सुख भोगताना भोगा, पण त्याचा मूळ मूळ जे आहे सोर्स त्याचा काय आहे त्याचा जर विचार केला तर ते आत्मसुखापर्यंतच जातं. आणि असा जर आपण विचार केला तर जगी सर्व सुखी असा कोण आहे असं ते सर्वसामान्य जनांना सांगतायत. तर आपण सर्वसामान्य जनांमधनं बाहेर येऊन आपण आत्मसुख भोगण्यासाठी तयार होऊन जातो. इतकाच विचार घेऊया आता. आणि आता या श्लोकाचं चिंतन इकडे आपण थांबवूया. जय जय रघुवीर समर्थ. एक ओंकार म्हणूया आणि शांतीपाठ म्हणूया. नमस्कार मुद्रा. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति
शान्तिः हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः हरिः ओम नेत्रमर्दन हाताचे एकमेकावर घर्षण करून डोळ्यावर ठेवूया. हरि ओम तत्सत हरि ओम तत्सत हरि ओम तत्सत.